व्ह्यूअर्स नमस्ते. आज आपण आहोत धनकवडीच्या 3 हत्ती चौकात आणि इथं एक काल संध्याकाळी 4:30 वाजता इथे एक मोठी दुर्घटना घडलेली आहे. ती दुर्घटना म्हणजे 3 हत्ती चौकातली जी पद्मावती सोसायटी आहे त्याची ही जी संरक्षण भिंत आहे ती मुसळधार पावसात कोसळली व अक्षरशः वरतून मोठमोठे दगड हे जे इथं बाजूलाच जे राहतं घर आहे मजुरांचं त्यांच्या घरात अक्षरशः मोठमोठी दगडी वरतून कोसळली व अख्ख्या घराचा चुराडा झालेला आहे. सुदैवाने कुठलीही जीवितहानी ह्यात झालेली नाही आहे. तरी हे जे ज्यांचं घराचं नुकसान इथं झालेलं आहे आपण त्यांच्याशी बातचीत करून जाणून घेऊयात काय आहे प्रकरण. ताई नमस्कार, काय नाव आपलं? सोनाली कंधारे. हे घर तुमचं आहे? भावाचं आहे. भावाचं आहे. काय झालं तर काय घटना घडलेली? घटना अशी घडलेली दादा, 2 दिवस पहिले 1 दिवस अगोदर यांना कंप्लेंट दिली जाऊन भावाने पण की हे दगड पडायला लागल्यात, ही भिंती पडन. आमचे लहान लहान लेकरं आहेत, यांनी काय आमची तक्रार घेत नाही. यांनी नुसतं थोडंसं छोटंसं काम करतात, बिग असं हे करतात आणि जातात पळून. हे काय आमची तक्रार घेत नाही आणि आम्हाला आता आमचे झोपायचे सुद्धा वांदे झालेत. तुम्हाला महानगरपालिकेने नोटीस दिली आहे घर खाली करा? तर आम्ही राहणार कुठं हो साहेब? आमचे लहान लहान लेकरं घेऊन आम्ही जाणार कुठं मग? पण ही जी भिंत कोसळी आहे चूक कुणाची? ह्या बिल्डिंग वाल्यांची, सोसायटी वाल्यांची. ते राहतात म्हणून त्यांची चुकी आहे ना, आमची काय चुकी आहे? आम्ही काय राहिलं तर नवीन नाही आहे सर. आज तिसरी मावशी कधीपासून राहता तुम्ही? आम्ही राहतो सर, आमची 3री पिढी आहे. ही 3री पिढी आमची. आम्ही काय नवीन आता हे लोकांनी घरं बांधल्यात, आत्ता बांधल्यात आणि घरं बांधताना बी आम्ही त्यांना तक्रार केली की एवढं जवळ बिल्डिंग बांधू नका, अचानक ती केव्हा पडतं ते सांगता येत नाही. आणि ही भिंत बांधताना सुद्धा त्यांना मी लई बोलली, ही आमच्या जागेत भिंत आली त्यांची, ही समोरची भिंत. तरी पण त्यांनी राहू द्या असं तसं म्हणून त्यांनी ती दमदाटी करून त्यांनी भिंत बांधली. मागच्या वर्षी पण खचली होती म्हणतात. थोडी खचली होती म्हणतात. मग कशी ते हसत अहो, ती मातीमधले बांधकाम आहे. ही पहिलं काय होतं, आरगड व्हायची, आरगड इथं ही वावर आहे, शेत आहे. ही काही मुरुमची जागा नाही आहे, मुरमाट ही माती आहे. मग त्यांना सगळं माहिती असून बी त्यांनी असं केलं. त्यांच्या घाणी गुणीचं पाणी बी आमच्या दारात पूर्ण इकडून येतंय. बाथरूमचं पाणी येतंय, बाथरूमचं पाणी डायरेक्ट आमच्या घरात जेवणाच खालून जात. लय गाद्या गटारीचा वास येतो. सांगून बी काय उपयोग नाही. वाटत का घाण वास येत होता इथं, एवढं घाण पाणी सोडलं त्यांनी. ही जी दुर्घटना घडली यानंतर महानगरपालिकेचे अधिकारी वगैरे कोणी इथं पाहणीसाठी आले होते. काय बोलले ते? ते बोलले मी तुम्हाला माहिती विषय. ते बोलले की तुम्ही हे रूम्स खाली करा, यांना सहकार्य करा, म्हणजे हे बिल्डिंगवाले भिताड बांधून देतात. तुम्हाला काही शेड बांधून देणार नाही, काय नाही. तुम्हाला काही घर बीर काय असे देणार नाही. तुमचं तुम्हीच बांधायचं हे घर. मग आम्ही बांधणार कुठनं? आम्ही 150 रुपये 200 रुपये रोजाने माणसं कामाला जाणारे लोक, आम्ही घर बांधणार कुठनं? आमची खायची मुसीबत. मी भावापाशी राहते, मी पण कामावरनं, मी आता म्हणजे कामावरनंच आले. बाबा तुम्ही म्हणत होता वरची काय बिल्डिंगच्या कॉलमला प्रॉब्लेम झाला, काय प्रॉब्लेम? कॉलम चिरलेला आहे साहेब खाली. हा एक कॉलम चिरलाय आणि ते मोरचा एक कॉलम चिरलाय. त्याला आज 2 वर्ष का 3 वर्ष झाली सांगतो की कॉलम फाटलेलं आहे आणि ते माडी खाली येईल. ते लोक चेअरमन काय ऐकत नाही. ते म्हणतात केव्हापासून राहते. आम्हाला जागा इला मी दिली ती 1956 मध्ये. आता आमची 5वी पिढी आहे साहेब इथं. आता आम्हाला म्हणतात तिकडे जावं इकडे जावं, आम्हाला राहायला जागा नाही काय नाही एवढीच आहे. आणि आमची कोर्टामध्ये केस चालू आहे आता, कोर्टात केस चालू आहे आता आमची. त्याच्यामध्ये आम्हाला आबा शिळमकर म्हणले तुम्ही काळजी करू नका, हे बांधून देतो. आज 3रा दिवस निघला, हे लोक काही बांधून देत नाही. हे ढासळाचं पण हे जे आणि ते तर आहे, तर पण जे घराचं नुकसान झालं त्याची भरपाई कोण करणार? भरपाई सोसायटीवाल्यांनी करून द्यायला पाहिजे साहेब. आमच्याकडे काय पैसा नाही. पहाटे 3ला उठून जातो लिंब ऐकायला. आम्ही मार्केटला लिंब घेतो, विकतो तिथं. आम्हाला भेटतं 400-500 रुपये. घर चालवतो आम्ही. आमच्याकडे ऐपत नाही घर बांधायचं साहेब. आम्हाला काही सारा नाही आहे साहेब. घराचं बेघर झालो आम्ही. आजी आमच्या माध्यमातून तुम्ही काय आव्हान करणार, काय सरकारला काय मागणी करतात? आम्हाला घरच्या जागी घरच द्यावं.
हिमत बोल आमच्या घराच्या जागी आम्हाला घरच आणि पाहिजे. आम्हाला बिल्डिंग मधलं घर नकोय. आमचं आहे असं ना मोकळं, असं मोकळ्यामध्ये आम्हाला बांधून द्या. आम्ही कुठे बी राहू शकतो. आमच्या आहेत घरं, आमच्या आहेत जे आहेत तसेच घर पाहिजे. ज्यांची आपली जागा मोजून घ्या, ज्यांची कुणाची किती आहे, कुणाची किती आहे, आणि त्या पद्धतीने ज्याचे आपले आमचे आहे लोक त्या लोकांना तेवढेच मापाचे द्या. आम्ही काही जास्त मागत नाही. आणि आम्ही बिल्डिंगमध्ये राहू शकतो नाही का, काही बिल्डिंग असे पडून जातात, आम्ही मरून जाऊ. ही जी नोटीस आली तर काय आता हे नोटीस म्हणतात घर खाली करा, त्याच्याबद्दल काय कुठं जाणार पावसा पाण्यात? कुठे जाणार? आम्हाला जागाच नाही सर. आम्ही कुठे पावसाने जाणार? मरू. या बिल्डिंग वाल्यांना मग आम्ही मेल्यावर तरी होईल का नाही तक्रार? ते म्हणतात वरतून ना तुम्ही. सरकार तर ऐकन का नाही? आम्ही पावसात झोपणार. आमचे लेकरं बाळ घेऊन आम्ही पावसात झोपणार आहे. आम्ही आता दुकानाच्या समोर झोपून आम्ही पण वैतागलो. आम्ही आता पावसात कवर झोपणार गारटून. आम्हाला ना अंगावर ना पांगावर. तर नक्कीच बिल्डिंग पण जाऊन राहणार आम्ही. नक्कीच इथले रहिवासी ह्यांची संतप्त अशी प्रतिक्रिया येत आहे आणि त्यांची एकच मागणी आहे की आमच्या जे घराचं नुकसान झालेलं आहे ते त्वरित जी बिल्डिंग जी सोसायटी आहे त्यांनी ती भरून द्यायचं, आमचं घर बांधून आम्हाला परत द्या आणि संरक्षण भिंत परत बांधून घ्या व महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी बिल्डिंगला त्यांनाही जाऊन चेक करावं की बिल्डिंगला धोका आहे का, ती कोसळणार का. न्यूज.साठी मी जोएब शेख, पुणे.